या ठिकाणी शिक्षण झालं, नंतर या ठिकाणी शिव होतो. या भागामध्ये प्रशासनातून मी ज्यावेळेस राजीनामा देऊन निवृत्ती घेतली, त्यानंतर लोकांच्या सेवेमध्ये मी पूर्ण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत असताना हिंगोली लोकसभेची लढण्याची त्यावेळेस सूचना केलेली होती. त्यामुळे मागच्या 3-4 वर्ष हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये बांधणी केली, परंतु पक्षाला काही अडचणी आल्या, त्यामुळं संधी मिळाली नाहीये. परंतु आपण आता आयुष्यात सर्व्हिस नोकरी सोडून अशा वेळी आपण काम करत असताना आपण ज्या भागात लहानाचं मोठं झालो किंवा त्या लोकांचं काहीतरी आपण देणं लागतं, म्हणून या भागामध्ये आपलं उर्वरित आयुष्य, आपलं कामकाज, प्रशासनातला माझा 12 वर्षाचा अनुभव आणि देगलूर, बिलोली, मुखेड, मुक्रांबाद ते उदगीर पर्यंत या पट्ट्यामध्ये पूर्ण या सीमावर्ती दक्षिण महाराष्ट्राच्या पट्ट्यातल्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्व भागाची, इथल्या समस्यांची मला जाण आहे. म्हणून आपल्यातल्या कुठल्याही पवित्र, मग ते घर असो, ऑफिस असो, त्याला आपण सांस्कृतिक दृष्ट्या नदी, नाले, डोंगर यांचे पवित्र असं नाव देतो. म्हणून आपल्या भागातली जी जीवनवाहिनी आहे, मुख्य नद्या, ज्याच्यावरती शेतकऱ्यांचं आयुष्य अवलंबून आहे, जी या ठिकाणी खळखळून वाहते, जी भविष्यात त्यावरती अनेक प्रकल्प अंतर्गत या भागामध्ये जलसिंचनाचं मोठं प्रस्त उभारणार आहे, अशा लेंडी आणि मन्याड या 2 नद्याच्या संगमच्या या पट्ट्यामध्ये किंवा यांच्या खोऱ्यामध्ये नदीच्या हा भूभाग वसलेला आहे. म्हणून पवित्र असं नाव या ठिकाणी या कार्यालयाला दिलेलं आहे. हे कार्यालय सर्वांसाठी, गोर गरीब, शेतकरी, दिव्यांग, दीन, दलित, ज्यांना कोणाला शासनाच्या छोट्या छोट्या अडचणी, कामं किंवा माहिती हवी असेल तर या ठिकाणी ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. तरुणांसाठी CMEGP असेल, PMEGP असेल, स्टार्टअप असेल, मुद्रा सारखे असतील, प्रशासनात काम केल्यामुळे या सर्व योजनेच्या माध्यमातून आपल्या भागातला तरुण पुढे गेला पाहिजे, त्याला हाताला काम मिळालं पाहिजे. महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील, दिव्यांगाच्या माध्यमातून असतील, या सर्व गोष्टींना हळूहळू आकार देण्यासाठी हे कार्यालय या ठिकाणी आपण उभारलेलं आहे. आज सकाळपासून अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद द्यायला, संत, महात्मे, अनेक राजकीय क्षेत्रातले, सर्व पक्षातले पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत. आणि हे माझ्यावरती असलेलं त्या सर्वांचं प्रेम आहे, विश्वास आहे. त्यांना एक वाटतं कुठेतरी की एक शिकलेला नेतृत्व या भागामध्ये एक चांगलं काम करून या भागाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, मग सामान्य कार्यकर्त्यापासून अनेक क्षेत्रातली, प्रशासकीय क्षेत्रातली लोक या ठिकाणी येतील, भेटी देत आहेत, शुभेच्छा देत आहेत. मलाही असं वाटतं की या पवित्र अशा कार्यालयातून लोकांच्या ज्या अडीअडचणी, त्या गरजा येतात, त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि ते सोडवण्याचं व्यासपीठ या ठिकाणी कायम खुलं राहील, म्हणून हे कार्यालय आम्ही या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. राजकारणात असताना लपून राहायचं काय आहे, त्यामुळं समाजकारण हे माझ्या नसानसात भिनलेलं आहे. त्यामुळं सामाजिक काम करत करत जर शेवटी जनता जनार्दन आहे, लोकांनी जनाधार कुणाला द्यावा हा त्यांचा हक्क आहे, पण आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या अनुषंगाने असतील आपण काम करणं हे प्रथम कर्तव्य आहे आपलं. स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये नाही, या शहरातल्या प्रत्येक गल्ली, बोळ, पदाधिकारी सर्वांचा माझा परिचित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा आगामी जो प्रवास आहे, नक्कीच एखादी संस्था, आपल्या संस्थेत आपले पदाधिकारी राहणं, त्या संस्थेतल्या, तुम्हाला अजूनही आठवतंय मी ज्यावेळेस मुख्याधिकारी होतो त्यावेळेस आणलेलेच प्रोजेक्ट आलेले, पुन्हा कुठला प्रोजेक्ट अजून तरी मंजूर झालेला नाहीये. त्यामुळं वावगं काय आहे, निवडणुका लागल्या तर कदाचित त्यात सक्रिय सहभाग माझा असणारच आहे. तयारीचं काय आहे, ज्यावेळेस आरक्षण सुटल्यानंतर घोडा मैदान तयारच आहे ना. त्यामुळं ही व्यासपीठ राजकारणाचं कमी, लोकांच्या सेवा या ठिकाणी. समजा एखादा दिव्यांग व्यक्ती आला, त्याला वाटलं की मला ऑनलाईन सर्टिफिकेट साठी अर्ज करायचा आहे, तो आमचा माणूस करून देईल. एखाद्याला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काम आहे किंवा एखाद्याला कुठल्या शासनाच्या योजनेचा GR पाहिजे, त्यातला माझा जो अनुभव, अभ्यास आहे, त्याच्या अभ्यासाचा या ठिकाणी त्याला फायदा होईल. या ऑफिस मधून राजकारण करायची गरज मला पडणार नाहीये आणि राजकारण करण्यासाठी मला वेगळे काही प्रयत्न करायची गरज नाहीये.
घेतलं ना, शासनाच्या सीएमईजीपी, पीएमईजीपी, स्टार्टअप, मुद्रा अनेक योजना अशा आहेत. सारथी, बार्टी, महाज्योतीमध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे महामंडळ आहेत, वेगवेगळ्या आता संस्था स्थापलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याला कसा फायदा होईल, शिष्यवृत्ती सारख्या फेलोशिपच्या योजना येतात, त्या माध्यमातून कसा फायदा होईल, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन असेल, मदत असेल, शासन स्तरापर्यंत मदत असेल, मंत्रालयाचा मला 11 वर्षाचा अनुभव आहे ती असेल, या सर्व गोष्टी हळूहळू ज्याला जशा पद्धतीने मदत करता येईल. आणि तशी मी मदत पूर्वीपासून कार्यालय स्थापलं म्हणून नाहीये, या गावातल्या व्यक्तींच्या, भागातल्या व्यक्तींचा कुठलाही साधा फोन आला तरी माझी मदतीची भावना असतेच.